खरं म्हणजे ही परंपरा कीर्तनातनं वाढण्याकरता पहिले फडकरी म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराजांकडे पाहिलं जातं. हा फड त्यांनी उभा केला आणि त्यातनं आज आपल्याला गावोगावी आमचे फडकरी, आमचे कीर्तनकार हे कीर्तन करताना त्या ठिकाणी दिसतात. पण जसं मगाशी सांगितलं की संत नामदेव हे केवळ वारकरी नव्हते, ते केवळ भागवत धर्माचे पाईक नव्हते, तर भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे पाईक देखील या ठिकाणी नामदेव महाराज होते. कारण त्यांनी भाषेचे बंध झुगारले, सीमांची कुंपणं तोडली आणि भक्तीचा ओघ हा संपूर्ण भारतामध्ये नेण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत परिसा भागवत, संत चोखा मल्हार, त्यांचा परिवार, जगन्मित्र नागा, नरहरी सोनार, तसेच दासी जनी, असे अनेक जण होते की जे या विचाराने प्रेरित होऊन आणि नंतरच्या काळात आपण बघितलं की या सर्वांनी ज्या प्रकारे लोकप्रबोधन, समाज प्रबोधन केलं आणि भागवत धर्माचा विचार हा गावोगावी पोचवण्याचं काम या माध्यमातून झालेलं आपण बघितलं. आणि म्हणूनच खरं म्हणजे या ऐतिहासिक अशा प्रकारच्या तीर्थयात्रेचा समारोप हा पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात झाला आणि स्नेहभोजनात उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य सगळे भेद संपवून आणि त्या ठिकाणी हरिनामाचा गजर करीत, विठ्ठलाचं कीर्तन करीत संपूर्ण समाज एक करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संत नामदेवांनी केलं. संत नामदेवांनीच या ठिकाणी विठ्ठल मंदिराच्या दारामध्ये चोखोबाची समाधी उभी केली आणि त्यातनं एक संदेश या संपूर्ण आमच्या विखंडित असलेल्या समाजाला दिला की समाजामध्ये जन्माने कोणी मोठा नाही, कर्मानीच प्रत्येक जण मोठा आहे, जन्माने कोणी मोठा होऊ शकत नाही, हे सांगण्याचं काम त्यांनी केलं. खरं म्हणजे संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी ही कदाचित आपल्यापर्यंत पोचली नसती, पण ते हृदयद्रावक दृश्य जे होतं तेही आपल्यापर्यंत पोचलं. ते संत नामदेवांच्या लेखणीतून आपल्यापर्यंत पोचलं. हा सगळा इतिहास त्यांनी लिहून ठेवला आणि पुंडलिकापासून जनाबाईपर्यंत सर्व भक्तांचं चरित्र देखील हे त्यांनी लिहिलं. आपण असं म्हणू शकतो की आपल्या इतिहासातले पहिले चरित्र लेखक जर कोणी असतील तर तेही संत नामदेव महाराजच या ठिकाणी होते. अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं. त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला संवाद मिळतो, त्याच्यामध्ये नाट्य मिळतं, अखिल मानवतेचा विचार करून केलेलं हे लेखन आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. श्रीकृष्णाच्या लीला मराठीत सांगताना त्यांनी बालकविता देखील मराठीमध्ये लिहिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मराठीतल्या गझलांच्या संदर्भात त्याचं मूळ कुठे आहे अशा प्रकारे अनेक संशोधक शोधत असताना त्याचं मूळ हे संत नामदेवांपर्यंत पोचतं. म्हणजे सर्व प्रकारचं जे साहित्य होतं या साहित्याची निर्मिती देखील त्या ठिकाणी त्यांनी निश्चितपणे केली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.